चांदवड शहरातील चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या कॉलनी परिसरात 2 बिबट्यांचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काल गुरुवारी रात्री उशिरा 2 बिबट्यांनी डुकरावर हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यामुळे परिसरातील रहिवासी मात्र आता दहशतीत आहेत। चांदवड शहरातील चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीत 2 बिबटे मुक्तपणे फिरताना काही नागरिकांच्या बऱ्याच दिवसापासून निदर्शनास आले होते। मात्र त्यानंतर आता आज रात्री एका बिबट्याने डुकरावर झडप घालून हल्ला केला। हा सर्व थरार रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवासी असलेले दिलीप निकमसर यांच्या पत्नी त्यांच्या राहत्या घराच्या गच्चीवर फेरफटका मारत असताना त्यांना कसला तरी आवाज येतोय हे लक्षात आले आणि त्यांनी खाली लक्ष दिले असता त्या परिसरात बिबट्या डुकरांवर झडप घालत होता असे त्यांना दिसून आले आणि त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला आहे। मागील आठवड्याभरापूर्वी कॉलनी परिसराजवळच असलेल्या डोंगराला कुणी अज्ञात व्यक्तींनी आग लावली होती आणि सदरील डोंगर हा अक्षरशः 2 दिवस जळत होता आणि वन्यजीवांचे त्या आगीमुळे प्रचंड हाल झाले आणि त्यानंतरच चांदवड परिसरातील वानरांची देखील संख्या प्रचंड बघावयास दिसून आली आणि गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचाली देखील चंद्रेश्वरगड पायथ्याच्या परिसरात आणि आसपासच्या खेड्यांमध्ये देखील वाढल्याचे चित्र या ठिकाणी स्थानिकांमध्ये कुजबुजत आणि ही बातमी स्थानिकांमध्ये फिरत होती आणि त्याचनंतर ह्या डोंगराला लागलेली आग आणि त्यामुळेच ह्या वन्यजीवांना मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे असे देखील या ठिकाणी बोलले जात आहे। मागील काही दिवसांपूर्वी एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेने शेजारीच असलेल्या एनएस3 हायवेला रेणुकादेवी परिसरामध्ये हा प्रचंड जखमी झाला होता आणि त्या बिबट्याचा रेस्क्यू देखील या ठिकाणी असलेले जे फॉरेस्ट विभाग होते वन विभागाच्या टीमने या ठिकाणी येत या बिबट्याला रेस्क्यू करत आणि उपचारासाठी नेले होते आणि आता हे 2 बिबटे आता पुन्हा दिसल्याने या ठिकाणी स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरवस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळीच बाहेर पडणे टाळले आहे आणि लहान मुलांना घराबाहेर सोडण्याबाबतही पालकांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे। दरम्यान वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून आणि बिबट्यांना पकडावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।